श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर माझ्या कपाळाला बघा इतकं मोठं कुंकू का लावलेलं आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. त्याआधी पहिला सकाळचं रुटीन तुम्हाला मी दाखवते. तर इथं धूप लावून घेतलेलं आहे, गॅसला हळदी कुंकू लावून नमस्कार करून घेतला. तसेच आज आहे आमच्या भावकीमध्ये कार्यक्रम, त्यामुळे फक्त मुलांसाठी जेवण बनवायचं आहे. म्हणून मी इथं आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचे पराठे. तर माणूस काय करतो, डब्यातून भाजी नेत नाही, कोणतीच भाजी खात नाही तो. पराठे केले तर सगळं खातो, पण भाजी असेल तर काय खात नाही, म्हणून मी त्याच्यासाठी सगळे पराठेच बनवत असते. तर बघा, अलीकडे डाएट चालू असल्यामुळे इकडं आज धण्याचं पाणी बनवलेलं आहे. रोज एक पाणी मी बनवून पित असते. तर इथं धण्याचं पाणी उकळून घेतलेलं आहे, तर ते आता पिऊन घेऊया. पाणी पिल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची असते, कारण पाणी पिल्यानंतर 1 तासानंतरच काहीतरी नाश्ता करायचा. मुगाची उसळ, डाळीची उसळ किंवा अख्खा मसूर असं कडधान्याची जी उसळ वगैरे असली तर त्याला आवडतं, पण अशा ज्या भाज्या असतात त्या खायला तो नाही म्हणतो. त्यामुळे त्याला असं पराठे बनवून दिले तर तो खातो. तर इथे बघा, मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे, याची साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, हे मधून कट करून तुम्ही खिसणीने खिसून घ्या, म्हणजे बारीक असा खिस त्याचा करायचा आहे. त्यानंतर दुधी भोपळ्याचा जो किस होता तो आपल्याला असा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, त्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 ते 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि आलं थोडंसं खिसून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मिरचीचा ठेचा असेल, म्हणजे जो आपण खरडा म्हणतो, तो जर तुम्ही टाकला तरी देखील चालू शकतो. तर इथं बघा, आलं खिसून घेतलेलं आहे. त्यानंतर लसणाच्या 1-4 कुड्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी अशा खिसूनच घेणार आहे. त्यानंतर बघा, या पिठामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर बघा, 1 चमचा ओवा असा हातामध्ये घेऊन हाताने थोडासा क्रश करून तो देखील आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि पीठ चांगलं असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला मळतो त्या पद्धतीचं, खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. तर बघा, पीठ मळून मी साईडला ठेवून दिलेलं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. तोपर्यंत म्हटलं थोडासा चहा पिऊन घ्यावा, कारण काल पुरणपोळ्या बनवल्या होत्या, त्यातलीच एक पोळी मला चहातनं खायची होती, कारण मला चहापोळी खूप म्हणजे खूप प्रचंड आवडते आणि खूप छान लागते. तुम्ही देखील खाऊन बघा. ताजी पोळी असेल तर इतकी छान लागते. ही कालची पोळी होती, शिळी असली तरीसुद्धा आम्ही सकाळ संध्याकाळ चहापोळी खातो. मला, माझ्या मुलींना देखील चहापोळी खूप आवडते. तर तुम्ही देखील नक्की खाऊन बघा. चहा आणि पोळी अगदी छान आणि अशी सुंदर लागते. तर आजचा नाश्ता माझा हाच होता. त्यानंतर इथे बघा, 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं पीठ छान झालेलं आहे. आता त्याचे पराठे लाटून घेऊया. तर नंतर बघा, मस्त असे पराठे भाजून देखील घेतलेले आहेत. तर दह्याबरोबर खूप छान असे पराठे लागतात आणि मलासुद्धा डायटिंगला होती म्हणून केले होते, पण आज चहापोळीच आपला नाश्ता झालेला आहे. त्यामुळे फक्त मुलांसाठी हे देणार आहे मी डब्यातून आणि गौरीला, कारण आम्ही 3 जणी जाणार आहोत भाऊकीमध्ये जेवायला, मी, आई आणि आहो. त्यानंतर बघा, श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी आमच्या गल्लीतल्या बायका असं जोगवा मागायला येतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरी तशी प्रथा आहे, आमच्यासुद्धा घरी अशी प्रथा आहे. मग आई जातात, मी काय अजून कधी गेले नाही. तर बघू, आपल्यावर वेळ आल्यावर आपल्यालासुद्धा जायलाच लागतं, कारण जी प्रथा आहे, परंपरा आहे, ती तर पाळावीच लागते. तर म्हणूनच म्हटलं की मी आज अंबाबाई झालेली आहे, कारण इतका मोठा असा कुंकू मला लावलेला आहे. कारण प्रत्येकजण येणार आणि कुंकू वगैरे लावून जातात, त्यामुळे ते कुंकू असा मोठा झाला होता. तर आज कपाळ असं भरल्यासारखं दिसत होतं. खूप छान वाटतं ते कधीतरी असं देखील. तर इथं बघा, मी पार्सल मागवलं होतं क्युअर स्किनचं. तर मी बरेच दिवस झाले हेच प्रोडक्ट वापरते, कारण माझा चेहरा खूप म्हणजे खूपच खराब झाला होता. मी सगळं ट्राय केलं, आयुर्वेदिक उपाय ट्राय केले, यूट्यूबवरचं बघून ट्राय केलं, पण माझं चेहऱ्यावरचं डाग म्हणा, खड्डे म्हणा किंवा ऑइलीपणा असं खूपच झाला होता आणि इतकी चेहरा निस्तेज आणि असं डल झाला होता की काय सांगायलाच नको. म्हणून म्हटलं हे वापरून बघावं. तर मी 1 महिना 2 महिने वापरल्यानंतर मला चांगला फरक जाणवला, म्हणून मी आता हेच वापरते. तर इकडे बघा, जिथं भाऊकीमध्ये कार्यक्रम होता तिथं थोडंसं मदत करायला, भाज्या वगैरे चिरायसाठी गेले, घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर. त्यानंतर आता चालले मी बघा भाऊकीच्या कार्यक्रमामध्ये जेवण्यासाठी.
तर बघा नागपंचमी दिवशीच आमच्या ज्या जाऊबाई आहेत त्यांची नणंद इथं गावातच आहे, तिच्या घरी नाग आला होता आणि त्याची त्यांनी पूजा वगैरे केली हे सांगत होते. तर इथं बघा सगळी जेवायला बसलोय. तर बघा इथं मस्तपैकी मसाले भात, वांग्याची भाजी, पापड, आमटी आणि जिलेबीचं जेवण होतं. तर आम्ही इकडं मस्तपैकी जेवलो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप छोटासाच व्हिडिओ आज बनवला होता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.